आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नमस्कार सर. नमस्कार. आग विझली का? होय सर, आम्ही पूर्ण खात्री केली आहे आग विझलेली आहे सर. त्याच्या मागे काय कारण असेल? म्हणजे शॉर्ट सर्किट वगैरे? नाही सर, म्हणजे आम्ही नक्की काय कारण आहे ते शोधतोय, पण शॉर्ट सर्किट नाही सर, पण सगळं वायरिंग इंटॅक्ट आहे सर. तुमचा काय अंदाज आहे? साहेब, आम्हाला त्या खोलीत हा बोळा सापडला. अर्धवट जळलेल्या अवस्थेत आहे आणि रॉकेलचा वास येतोय. कदाचित हा बोळा आगीला कारणीभूत असेल असं प्रथम दर्शन तरी वाटतंय. ठीक आहे, त्यामागचं कारण शोधून मला सांगा. पण एक रिक्वेस्ट आहे, ही बातमी कुठेही बाहेर जाता कामा नये. काय आमचे विरोधक जे आहेत ना, ते टपलेलेच असतात. हे बघितल्यानंतर ते त्याची बातमी करतील, म्हणतील खासदारांच्या घरी आग लागली आहे. जो माणूस स्वतःच्या घरातली आग विझवू शकत नाही तो देश काय सांभाळणार वगैरे वगैरे. या सगळ्या राजकारणी कुरघोडे असतात. लक्षात येत आहे ना? होय सर, तुम्ही काळजी करू नका, ही इन्फॉर्मेशन बाहेर कुठेच जाणार नाही. साहेब, एक सही लागेल, फॉर्मॅलिटीज आहे, रिपोर्टिंग करायला लागतं ना. थँक्यू सर. गुड नाईट सर. गुड नाईट. ना 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 ना. हा सुजित नक्की जाम शिव्या घालणार आहे मला. हे स्वानंदी परत एकदा वाचली म्हणून. शिट यार, माझा प्लॅन फ्लॉप झाला. मी खरंच लूजर आहे. संचिता, तयार राहता शिव्या काय. त्यापेक्षा आधीच माफी मागून मोकळी होते मी, म्हणजे सुजित थोडा थंड होईल. गेबी, आय एम सॉरी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला पटलंय मी लूजर आहे. माझे सगळे प्लॅन्स फ्लॉप होते. Babe, I'm so happy. Cheers. बेबी, तू चिडला नाहीयेस आणि का चिडायचो मी? का? म्हणजे स्वानंदी आणि तिचं बाळ वाचलं म्हणून? हा, ते त्यांचं नशीब. पण एक गोष्ट तुला कळते का? स्वानंदीची अवस्था बघितलीस काय झाली होती? खचली आहे ती पूर्ण. आपण तिचं घर बेचिराग केलंय. वीक झाली आहे ती इथून. आणि जेव्हा एखादी आई वीक झालेली असते तेव्हा तिचं बाळ देखील वीक झालेलं असतं. आय एम हॅपी. सो बेब, आपला प्लॅन जरी सक्सेसफुल झाला नसला तरी फ्लॉप नाही झालाय. आता कोणाला काय म्हणायला. बेबी ग्लास. डॅड, डॅड तुम्ही आता इथे? मला अचानक बघून दचकलात? घाबरलो नाही डॅड, तुम्ही अचानक आलात. इट वॉज अनएक्सपेक्टेड, सो आय एम जस्ट सरप्राईज म्हणून विचारलं. मुद्द्याच बोलतो. हे काय? डॅड, हे जळालेलं कापड आहे. अगं, मणीचा टी शर्ट आहे जळालेला.
बाप रे, संचिता कळतंय का? मणी आणि स्वानंदीचे सगळे कपडे सुद्धा जळाले असणार आहेत. डॅड, यू डोंट वरी. मणीचे सगळे कपडे मी स्पॉन्सर करेन. हो, मी सुद्धा स्वानंदीला माझ्या साड्या आणि काही ड्रेसेस देईन, काहीच हरकत नाहीये. पण डॅड, या कपड्याचं काय? सुजितराव, संचिता, आउट हाऊसला आग लागली, त्यामध्ये तुम्हा दोघांचा तर हात नाहीये ना? डॅड, काय बोलताय तुम्ही? मी असं का करेन? आणि डॅड, स्वानंदीचे आणि माझे डिफरन्सेस आहेत. मला तिची मतं नाही पटत, पण याचा अर्थ असा नाही ना की आम्ही त्यांच्या घरालाच आग लावू. नाही डॅड. आणि डॅड, कमॉन, मी खरंच असं का करेन? मी मुलगा आहे तुमचा. म्हणूनच करशील याची भीती वाटते मला. सिरियसली विचारतोय, ह्यात तुमचा तर हात नाहीये ना? डॅड, आग लागली तेव्हा संचिता आणि मी माझ्या खोलीतच होतो. तुमच्यासोबत मी बंगल्याबाहेर पडलो. डॅड, तुम्हालाही माहिती आहे. संचिता, प्लीज सांगा डॅडला, प्लीज. हो, ठीक आहे, आता तुम्ही जे सांगताय त्याच्यावर मी विश्वास ठेवतो. पण जर मला असं समजलं की आउट हाऊसला जी आग लागली त्यात तुमचा हात होता, तर मी जे काही करीन त्याला तुम्ही सर्वस्वी जबाबदार असाल. आणि सुजितराव, बाप आहे मी तुमचा, तेव्हा बदला, खुन्नस हे गुण किंवा अवगुण हे माझ्यातले तुमच्यात आलेले आहेत. तुम्हाला चांगला ओळखून आहे मी. कॅरी ऑन.